विजय वडेट्टीवारांच्या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले। विजय वडेट्टीवार यांनी केलेलं विधान हे नैराश्यातून आहे असं देखील शिरसाट म्हणालेत। तर वडेट्टीवारांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे असा सल्ला देखील शिरसाटांनी दिला। वडेट्टीवारांनी अत्यंत फ्रस्ट्रेशन आल्यानंतर केलेलं हे विधान आहे। खरं तर हा वेशाचा अपमान आहे आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या कार्यकर्त्याला वेश्या म्हणणं कोण विकले जाते? तुमचे कार्यकर्ते म्हणजे ते वेश्या आहेत? कमीत कमी एखादा गोष्ट सांगताना किंवा बोलताना याचं भान ठेवलं पाहिजे। राजकारणामध्ये एखाद्याने माघार घेतली तो वेशात आला। इतके वर्ष तुमच्याबरोबर जो कार्यकर्ता काम करतोय तुम्हाला त्याला अशा भाषेमध्ये बोलणं अत्यंत गैर आहे। पुढच्या आणखी एक महत्वाच्या बातमीकडे। दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार पाहायला मिळतो। आंदोलनात मोठ्या संख्येनं युवक युवती सहभागी झालेत। नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। तर यावेळी काही आंदोलकांनी झुरळांचे फोटो असलेले टी शर्ट्स परिधान केले होते, तर काहींनी झुरळांचे फोटो असलेले मास्क देखील घातले होते। जो कोऑपरेशन हम लोगों ने पुलिस को बोला है, हम लोग वो कोऑपरेशन करेंगे। नहीं, आज खत्म हो जाएगा या नहीं? क्यों इस्तीफा नहीं होगा? अगर कोई इनकॉम्पिटेंट नेता बैठा हुआ है तो वो निकलेगा नहीं क्या कैबिनेट से? निकालना चाहिए या नहीं निकालना चाहिए? तो ये जो कल्चर है नॉन आंसरेबिलिटी का, ओपेसिटी का, ट्रांसपेरेंसी बिल्कुल नहीं है। कोई जवाब देने, यही कल्चर के खिलाफ युवा बाहर रोड पे निकला है। अभी पुलिस कोऑपरेट करता है आपका? पुलिस ने पूरा अश्योर किया है कि हमारे साथ भी कोऑपरेट करेंगे एंड जो एंटी सोशल एलिमेंट्स है उनको भी वो मॉनिटर कर रहे हैं, उनके खिलाफ भी एक्शन होगा अगर वो कुछ भी केओस पैदा करते हैं। यहाँ पे कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं किंवा तरुण एकवटले आहेत, त्यामुळे आता युवा शक्ती शांत बसणार नाही। हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही आणि त्यातून या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल। त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। योग्य भूमिका मांडलेली आहे। शिक्षण मंत्री जे आहे त्यांनी ज्या पद्धतीनं नीटची परीक्षा असेल, अन्य परीक्षा असेल, याचे पेपर दररोज फोडतात, याला शिक्षण मंत्री जबाबदार आहे। एक छोटा रेल्वेचा अपघात झाला होता, लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिलेला हा भारत देश आहे। आपल्या इथं शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या फक्त नावाचा संशय होता की मुलीचे मार्क वाढवले, त्यांनी राजीनामा दिला होता। आणि आज एवढं धडधाकट दिवसा ढवळ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य देखील चांगलं असताना शिक्षण मंत्री खुर्चीला चिटकून आहे। मोदी सरकार त्याला संरक्षण देतं। मला वाटतं त्यांचा राजीनामा आज आलाच पाहिजे। कॉकरोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपके हे येऊन त्या विषयावर ते आंदोलन करणार आहेत जंतर मंतरला, असं आम्ही वाचतोय आणि ऐकतोय। अर्थात जर ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल। आताही घ्यावी लागेल, जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हाही ती घ्यावी लागेल। पण माझ्या माहितीनुसार हे आंदोलन यशस्वी होऊ नये, लोकांनी तरुणांनी तिथे पोहोचू नये यासाठी सरकार अत्यंत गोपनीयरित्या दबावाचं तंत्र अवलंबत आहे। बघूया आता शेवटी आंदोलन करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि त्यांच्या मागण्या सरकार लक्षात घेईल आणि ज्या योग्य आहे ते मागच्या काळामध्ये केलेलं आहे। नीटची परीक्षा जी होती ती रद्द केलेली आहे। प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार, नैतिक अधिकार जो आहे तो बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनने जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या आधारे जे आहे त्या ठिकाणी ते लोक करतायत। आता त्यांना परमिशन वगैरे सगळी दिली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी, तर कुठे आंदोलन वगैरे चिरडण्याचं काम कोण करतंय? मला असं वाटतं हा युवकांचा आवाज आहे, हा देशाचा आवाज आहे आणि रास्त त्यांची मागणी आहे। धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे। ह्या सरकारमध्ये आता हे जे सरकार आहे, मोदी सरकार आहे, या सरकारमध्ये सातत्यानं पेपर लीक होत आहेत
आणि ते मुद्दामून केले जात आहेत अशी आमची धारणा आहे. कारण जे जबाबदार लोक आहेत ते त्यांच्या फक्त बदल्या होत आहेत, त्यांच्यावर ऍक्शन कोणी घेत नाहीये. म्हणजे हे काय सुरू काय आहे देशासोबत, हे उद्याच्या आपल्या येणाऱ्या पिढीसोबत, आपल्या या देशासोबत खेळवाड सुरू आहे आणि रोष आहे जनतेचा आणि ते रोष ते व्यक्त करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.